नमस्कार. आपण श्रावण महिन्यानिमित्त पहिल्या सोमवारची कांदा लसूण विरहित अशी आपण थाली बघणार आहे. खास करून कोकणात अशी आमच्या इथे कडव्याची भाजी केली जाते पहिल्या सोमवारी. भरलेल्या मिरच्या असतात खोबऱ्यातल्या, मस्त अशी आपण थाली बघणार आहे. कडव्याची भाजी आणि जास्त तुपकट गोडचा पदार्थ बोलल्यानंतर जास्त तूप लागतं, तर आपण जास्त तूप न घालता मस्त असा आपण पदार्थ बनवणार आहे एक वेगळ्या पद्धतीने. आपण चपातीचं पीठ मळून घेऊया. इथे मी 4 माणसांसाठी जेवण बनवते, तर इथे चपातीसाठी आपण पाण्यामध्ये मीठ घालून घेतले. 2 वाटी पीठ घेतलेले आहे गव्हाचं. 2 वाटीमध्ये बरोबर 7 चपात्या होतात. जर छोट्या केल्या तर 8 चपात्या होतात. छोट्या गोलाकार भांड्यामध्ये, अशा खोलगट भांड्यामध्ये आपण पीठ मळलं ना की पटकन असं पीठ मळून होतं परातीपेक्षा. आता पीठ पटकन असं मळून आपलं हे झाले की आपण ह्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून पीठ मुरण्यासाठी ठेवून द्यायचे, म्हणजे बाकीचं सर्व जेवण होईपर्यंत. नंतर मग लास्टला चपात्या करून घ्यायच्यात गरम गरम. आता आपण बाकीचं करूया. इथे कडवे मी भिजत घातलेले आदल्या दिवशी आणि चांगले असे मोड आलेले आहेत. हे लाल कडवे आहेत, सफेद कलरचे असतात ते पावटे असतात. हे कडव्याची भाजी करते आणि गरम पाण्यामध्ये घालायचे, म्हणजे पटकन असे सोलले जातात कडवे आणि मस्त अशी कडव्याची भाजी, बिरडा बोलतात गावाला आमच्या इकडे. बिरड्याची भाजी आपण करायची मस्त अशी एकदम अगदी भारी दिसते. ते बघू शकता मस्त असे हे झालेले आहेत, सोलून झालेले आहेत. आणि एखादा चवळीचा तिथे दाणा होता तो तिथेच राहिला, तर असू दे. आता हे आपण बाजूला ठेवून देऊया आणि कुकर आपण लावून घेऊया. डाळ भाताचा कुकर लावून घेऊया. इथे तांदूळ मी धुवून घेतलेले आहे स्वच्छ आणि चांगले असं त्याच्यामध्ये मुगाची डाळ करणार आहे. तर ह्याच्यामध्ये 4 मिरच्या, अर्धा टोमॅटो, हळद आणि मीठ घातलेलं आहे आणि आपण कुकर लावून घेऊया डाळ भाताचा. आणि मग भाजीचा मसाला तयार करून घ्या. खोबरं, कोथिंबीर आणि त्याच्यामध्ये टोमॅटो घालणार आहे. हे वाटण करायचं आहे आणि ते वाटण करून झालेलं आहे. आता आपण तेलामध्ये जिरं घालायचं आहे. कांदा लसूण वापरत नाही, त्याच्यामुळे पटकन असं जेवण होतं, झटपट असं. कढीपत्ता घातलेला आहे यामध्ये मी. कढीपत्ता आणि जिरं चांगलं मस्त असं फोडणी बसली की मग आपण ह्याच्यामध्ये वाटलेलं वाटण होतं. ह्याच्यामध्ये टोमॅटो, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घातलेली आहे. ते चांगलं वाटून घेतलेलं आहे आणि ते चांगलं असं आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे मसाला. तेलामध्ये चांगला मसाला परतून झाला की मग आपण यामध्ये बाकीचे मसाले घालून घेऊया. यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचं आहे. तिखट मसाला घालते मी ह्याच्यामध्ये. हळद घालायची आपल्याला, पाव चमचा हळद घातलेली आहे. आणि परत आपण तिखट मसाला, हळद चांगली तेलामध्ये वाटणाबरोबर परतून घ्यायचे. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जे कडवे सोललेले होते ते घालायचेत आणि ते पण 2 मिनिटासाठी आपण परतून घ्यायचेत. धणा पावडर घातलेली आहे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा. धणा पावडर पण घरीच बनवलेली आहे. आता ह्याच्यामध्ये एक बटाटा घातलेला आहे उभा चिरून मी. आणि आता आपण हे पावटे हे आहेत, कडवे आहेत, ते आपण चांगले परतून घ्यायचे. एक वाफ द्यायचे झाकण ठेवून. 1-2 मिनिटांनंतर मस्त अशी वाफ आलेली आहे. मस्त असं पाणी सुटलेलं आहे मसाल्याला पण आणि चांगलं असं. आता ह्यामध्ये गरम केलेलं पाणी घालायचे आणि कोकम घालायचे 2 ते 3. मस्त अशी तरी आलेली आहे गरम पाणी घातल्यामुळे आणि एक उकळी पण मस्त अशी आलेली आहे. इथे 2 ते 3 आपण असे कोकम घातलेले आहेत आणि आता आपण ही भाजी शिजून देऊया. आता आपण मेथीची भाजी करूया. मेथी स्वच्छ साफ करून धुवून घेतलेली आहे, मिरची घेतलेली आहे, जिरं घेतलेलं आहे आणि यामध्ये आता तेलामध्ये मिरची आणि जिऱ्याची फोडणी दिलेली आहे. आता बारीक करून मेथी घेतलेली आहे, ती आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आणि चांगली अशी मस्त परतून घ्यायची आहे. अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये मेथीची भाजी तयार होते. आणि यामध्ये चवीप्रमाणे मीठ, खोबरं आणि कोथिंबीर थोडीशी वाटण केलेलं ते घालायचं आहे. आता आपण इथे खोबऱ्याची खीर बनवणार आहे. इथे काजू, बदाम, आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स आपण भाजून घ्यायचे तुपामध्ये. 2 चमचे तूप घातलेलं आहे. यामध्ये मी 2 चमचे मोठा रवा असतो, जाडा रवा, तो घेतलेला आहे. आणि इकडे भाजेपर्यंत आपल्या इकडे भाजी पण झालेली आहे मस्त अशी. भाजीला मस्त तर्री आलेली आहे, मस्त एकदम भारी झालेली आहे भाजी. आता आपण भाजी उतरून ठेवूया. आता इकडे बघा आपलं रवा पण भाजून झालेला आहे. इथे अर्धी वाटी खोवलेला ओला खोबरा घेतलेला आहे मी आणि तो पण आपल्याला रव्याबरोबरच चांगला असा परतून घ्यायचा आहे. म्हणजे जो रव्या आपला ह्याचा
खोबऱ्याचा जो कच्चापणा आहे तो त्या आपण भाजलेल्या रव्याबरोबर घातल्यामुळे आणि ते एकत्र भाजल्यामुळे त्याचा कच्चापणा जाईल। आणि इथं तापवलेलं दूध घेतलेलं आहे मी, साय पण घातलेली आहे त्याचबरोबर मी, आणि चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे। अगदी झटपट आणि कमी तेलकट तुपकट अशी आपला ही थाळी तयार होते। इथे काही केशरच्या काड्या मी घातलेल्या आहेत, मस्त असा केशरचा कलर येतो। आणि मंद आचेवरती आपल्याला ही खीर शिजून घ्यायची आहे। पटकन अशी 5 ते 7 मिनिटांमध्ये खीर तयार होते। आता आपली डाळीला फोडणी द्यायची आहे। डाळ शिजून झालेली आहे। जिरं आणि मोहरी घातलेले तेलामध्ये, 2 चमचे तेल घेतलेलं आहे। जिरं आणि मोहरी चांगली तडतडली की मग आपण यामध्ये कढीपत्ता, हिंग असं आपण ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे। कढीपत्त्याची 5 ते 7 पानं घेतलेली आहेत, ती घातलेत आहे। थोडीशी कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर त्या फोडणीत घातल्याने सुगंध एकदम मस्त येतो डाळीला। आणि इथे शिजवलेली डाळ मुगाची घेतलेली आहे, ती आपण ह्याच्याला फोडणी घालून घ्यायची डाळीमध्ये मस्त अशी एकदम। आणि मस्त खळाखळा अशी उकळून द्यायची डाळ मस्त अशी। वरून थोडंसं खोबरं घालायचे खवलेलं। मस्त आपली फोडणीची डाळ आपली तयार झालेली आहे। आता आपली खीर पण बघूया कुठपर्यंत आले। खीर मस्त अशी झालेली आहे। आता वरून थोडीशी जायफळ वेलची पावडर घातलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। गॅस बंद केल्यानंतर आपल्याला जायफळ वेलची पावडर घालायची आहे कधीही कोणताही गोड पदार्थ केल्यावरती, म्हणजे त्याचा सुगंध गोड पदार्थामध्ये चांगलासा उतरतो। आता इथं आपण चपातीचा गोळा करून अशी मस्त चपाती तेलाने भरलेली अशी आपण चपाती करून घेऊया। झटपट अशा चपात्या होतात आणि तूप किंवा तेल आपल्या आवडीप्रमाणे लावू शकतोय। आणि पटकन अशी आपली थाळी तयार झालेली आहे। अगदी अर्धा पाऊण तासामध्ये थाळी तयार होते। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली, थाळी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। खात राहा आणि मस्त राहा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। मस्त टम्म अशी फुगलेली चपाती आहे, मस्त झालेली आहे चपाती एकदम, आणि नरम चपात्या होतात एकदम भारी अशा। आपली नैवेद्याची थाळी तयार आहे।